आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की जानकी आणि ऋषिकेश यांनी ते चॅलेंज पूर्ण केलेलं असतं। तर दोघांनीही शेतामध्ये नांगरून सर्व काही त्यांचं जे काही चॅलेंज असतं ते पूर्ण केल्यामुळे इकडे ऐश्वर्या आणि सयाजीराव हरलेले आहेत आणि त्यांना तो अपमान सहन होत नसतो। तर ऐश्वर्याचा खूप संताप झालेला असतो। तर पुढे आता जानकी एकटीच घरामध्ये विचार करत असते। मग ऋषिकेश तिला म्हणतो की जानकी, तू कसले विचार करतेस? तुला झोपायचं नाहीये का? इतक्या उशिरापर्यंत तू काय करत आहेस? कशाला जागत आहेस? खूप दमलेली आहे तू, झोप। तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की मला एक सांगा, आपल्या दोघांचे विचारही जमत नाही, आपलं मतसुद्धा जमत नव्हतं। तुम्ही मला सांगितलं की मला सौमित्रच्या शेतामध्ये नांगरणी करायला जमणार नाही, तुला जे करायचे ते कर। मग वेळेवर जेव्हा माझा नांगर पडायला आला तेव्हा तुम्ही कसे काय आले वेळेवरती? तुम्हाला त्याच वेळेला कसं काय यावंसं वाटलं? तुम्ही माझी एवढी मोठी साथ दिली आहे आणि मला तीच गोष्ट खटकते की तुम्ही अगोदर म्हणालात की मी तुला साथ नाही देणार आणि अचानक तुम्ही आले आणि आपलं चॅलेंजसुद्धा पूर्ण केलं। तर मग ह्या गोष्टीमागे कोण आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू बरोबर बोलत आहेस। तर जानकी, काय झालेलं की याच्या मागे ना सौमित्र आहे, कारण सौमित्रमुळे हे शक्य झालं। कारण सौमित्राचं नाव घेतल्यामुळे जानकी म्हणते, हे खरं म्हणताय का तुम्ही? सौमित्रमुळे म्हणजे नक्की काय? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जेव्हा तू नांगरणी करायला शेतामध्ये उभी होती त्यावेळेस इथे सौमित्र आला होता आणि त्याने मला समजावलं की वहिनी तिथे एकटी नांगरणी करत आहे आणि काही प्रॉब्लेम आला तरी आपण ती चॅलेंज पूर्ण नाही करू शकणार आणि चॅलेंज जर पूर्ण नाही झालं तर आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। म्हणजे आपण जे काही बाजार समितीमध्ये आपला जो काही आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलो आहे ते आपलं स्वप्नच राहील। त्याने मला समजावलं आणि मग मी वेळेवर निर्णय घेतला की मी यावेळेस तुला साथ देणं गरजेचं आहे। मी यावेळेस माघार घेतली आणि मला नंतर सौमित्राचं म्हणणंसुद्धा पटलं की तो योग्य म्हणतोय आणि त्यामुळेच मग मी तुला वाचवण्यासाठी तिथे आलो। तर जानकी म्हणते, मला खूप भारी वाटतंय, तुम्ही वेळेवर आला नसता तर तो नांगर खाली पडणार होता आणि मग आपण ते चॅलेंजसुद्धा हरणार होतो। खरंच तुम्ही आले आणि सगळं काही बदललं, असं आता जानकी म्हणत असते। करते 3च आहे। तर दुसरीकडे आता गुलाब तिथे रणदीप यांच्या घराबाहेर उभा असतो आणि अचानक आता तिथे सारंग येतो आणि त्याला म्हणतो की काय रे, माझ्या बायकोने मला असं सांगितलं की काल जेव्हा ती चिखलात पडली होती तेव्हा तू सुद्धा तिच्यावर हसत होता, तुला काय गरज होती माझ्या बायकोवर हसायची? असं आता सारंग गुलाबला म्हणतो। तर गुलाब म्हणतो की आधी तुम्ही हे विचारा ना मला की काय घडलं होतं, मग मी तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगतो। तेव्हा सारंग म्हणतो, हा सांग ना, मला तेच ऐकायची म्हणून तर मी तुला विचारतोय, सांग काय झालं होतं काल। मग आता गुलाब सांगायला लागतो की कशा प्रकारे सयाजीराव आणि ऐश्वर्याने चॅलेंज केलं होतं ऋषिकेश आणि जानकीला आणि मग त्या दोघांना हरवण्यासाठी खूप आतोनात प्रयत्न पण केले होते। मात्र शेवटी डाव बदलला आणि विनर झाले ते ऋषिकेश आणि जानकी, कारण त्यांना पूर्ण शेत नांगरून दाखवायचं होतं आणि त्या दोघांनी ते दाखवलं आणि मग ती शेती नांगरून दाखवल्यामुळेच ते ऐश्वर्या आणि सयाजीराव हरले। तेव्हा आता पण तुला हसायची गरज काय होती? मग आता तो म्हणतो की पुढे ऐका ना, जेव्हा त्यांचा विजय झाला तेव्हा ऐश्वर्या आणि सयाजीराव या दोघांनाही ते बघवत नव्हतं। ऐश्वर्या मॅडम तर खूप चिडल्या होत्या, त्यांना ते सहनच नाही झालं की इकडे गावातले लोक सगळेजण म्हणायचे एकच दावा ऋषिकेश दादा, असं सगळे म्हणतानाच इकडे ऐश्वर्याचा खूप तिळपापड झाला होता आणि ऐश्वर्याला हे सहनच होत नव्हतं। ते एकटेच खूप संताप करून बडबड करायला लागले आणि त्यानंतर ते आता ऋषिकेश आणि जानकीला लगेच भांडायलाच उठल्या आणि त्यांचं भांडण चालू असताना तिकडं आता आपलं लगेच बैल जो आहे तर त्या बैलाला काही ते म्हणजे सहन झालं नाही आणि त्या बैलाने जानकी आणि ऋषिकेशचा अपमान केल्यामुळे लगेच ऐश्वर्यावर तो धावून गेला आणि ऐश्वर्या लगेच पाय सटकून त्या चिखलात पडली आणि मग सगळं गाव त्यांना बघत होतं। खरं तर इथे त्यांना काहीच गरज नव्हती ऋषिकेश आणि जानकीला काही बोलायची, कारण आपला जो काही बैल आहे तर त्याला हे सगळं कळतं बोललेलं आणि त्यामुळे त्याने तो राग तिच्यावर काढला असं तो म्हणत असतो। तर मग आता गुलाबला ते सांगताना सुद्धा हसूच येत असतं। तर लगेच आता सारंग म्हणतो की तुला लाज नाही वाटत का रे, माझ्या बायकोला हसतोस तू? ती चिखलात पडली तर हसण्यासारखं काय होतं?
मग गुलाब म्हणतो हो दादा हसण्यासारखंच आहे तर मग काय आहे. मग आता सारंग म्हणतो माझे डोळ्यासमोरून चालतं हो इथून आणि लवकर मला चहा बनवून आण, तुझे कामं करत जा आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पडत जाऊ नकोस असं आता सारंग म्हणत असतो. आणि मग आता पुढे इकडे सौमित्रा तिथे त्यांचं बोलणं ऐकत असते आणि सौमित्राला सगळं कळतं की कशा प्रकारे म्हणजे ऐश्वर्याला चिखल लागलं होतं ते त्यांना सुद्धा कळलेलं असतं. तर पुढे आता असं बघायला मिळतं की सारंगला आता जानकीचा म्हणजे जानकी आणि ऋषिकेशची घरी असतात आणि तिकडे ओवी आता जानकीला म्हणत असते की अगं आई उद्या माझी शाळा लवकर सुटणार आहे तर तुम्हाला लवकर घ्यायला येशील का. जानकी म्हणते अगं तुला माहिती आहे ना मला काम असतं, आता मी निर्माच्या कंपनीमध्ये काम करते आणि बापांना पण बाजार समितीमध्ये जायचे तेव्हा तुला आणायला आम्हाला नाही जमणार. मग आता ओवी म्हणते की ठीक आहे मग करू काहीतरी प्रयत्न. मग आता गुलाब काकांना तुला घ्यायला पाठवलं तर चालेल का. तर ओवी लगेच हो बोलते. ऋषिकेश म्हणतो ही आपलीच ओवी आहे ना, इतकी समजदार कधीपासून झाली, हट्टही करत नाही. गुलाब काकांचं नाव घेतलं तरी हो म्हणाली लगेच. मग आता जानकी म्हणते हो ती झालीच आहे समजदार, एकटी राहते ना ती, आता तिला कळायला लागलंय तिच्या आईबाबांना वेळ नाही आहे ना असं बोलत असतात ते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते मलाही वेळ नाही, मग मी आत्ताच गुलाबला फोन करून सांगते असं आता जानकी म्हणते. आणि मग जानकी आता गुलाबला फोन लावते तर गुलाब हा रणदीप यांच्याच घराबाहेर काम करत असतो आणि सुमित्रा सुद्धा तिथेच उभे असतात. तेव्हा आता फोन आलाय जानकीचा, हे सुमित्रा ऐकत असतात. तर तसं जानकी म्हणत असते की गुलाब माझं एक काम करशील का, उद्या ओवीची शाळा लवकर सुटणार आहे, तू तिला घ्यायला जाशील का. तर गुलाब म्हणतो हो चालेल ना बाईसाहेब, जाईल मी, नक्कीच जाईल. मग आता ते बोलणं सुमित्राने ऐकल्यामुळे सुमित्रा म्हणते काय रे गुलाब इकडे कोणाचा फोन होता. तर गुलाबाला सांगायचं नसतं, तो म्हणतो की काय नाही बाईसाहेब काय नाही. मग आता सुमित्रा म्हणतात की मी ऐकलं ना तुला जानकीचा फोन आला होता ना, तुला ओवीला घ्यायला शाळेत पाठवलं आहे ना त्यांनी. तर गुलाब म्हणतो हो उद्या तिची शाळा लवकर सुटणार आहे म्हणून मला बाईसाहेबांनी आणायला लावलं. लगेच सुमित्रा म्हणते एक काम कर ना, तू नकोच ओवीला आणायला, मी जाते तिला आणायला. असे इथून जाताना ती रडत रडत गेली आणि तेव्हापासून माझं तिची भेटच झाली नाही. मला खूप आठवण येते रे तिची, किती वेळा मला वाटलं की तिला भेटावं पण तो क्षण येतच नाही, मला माझ्या ओवीला भेटताच येत नाही आहे. तर आता हाच माझ्यासाठी कारण बनलेलं आहे की मी तिला भेटू शकते आणि तिथे कोणाला कळणार पण नाही. माझं भेटून झालं की तू पुन्हा तिला घरी घेऊन जा. मग गुलाब म्हणतो ठीक आहे. तो विचार करतो की ठीक आहे ना, यांचं भेटून पण होईल आणि मी ओवीला घेऊन घरी जाईल म्हणजे कोणी पाहणारही नाही. पण मग आता गुलाब हा मार्केटमध्ये गेलेला असतो आणि सुमित्रा ह्या ओवीला आणायला शाळेत जातात. पण त्याच वेळेला ऋषिकेश या बाजारामध्येच असतो आणि त्याने गुलाबला पाहिलेलं असतं. तर तो गुलाबला म्हणतो की गुलाब तू इथे काय करतोय, तुला आज काहीतरी काम सांगितलं होतं ओवीला शाळेतून आणायचं, तू गेला नाहीस का तिकडे. तर गुलाब म्हणतो नाही ना साहेब, मी आता जाणारच आहे. पण मग ऋषिकेशचा घड्याळ पाहतो तर तो वेळ पाहतो तर त्याला असं दिसतं की वेळ तर शाळा सुटण्याची निघून गेलेली आहे. मग गुलाबवर ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो की तुला एकच काम दिलं होतं ते पण नीट करता नाही आलं, शाळा सुटण्याची वेळ केव्हाच निघून गेली, ती एकटीच ओवी शाळेत काय करत असेल, आता मीच जाऊन बघतो. असं म्हणून आता ऋषिकेशच ओवीला आणण्यासाठी शाळेत निघालाय. तिकडे गुलाबला खूप भीती वाटत असते की आता साहेबांनी जर सुमित्रा बाईसाहेबांना पाहिलं तर काही खरं नाही माझं, म्हणून तो घाबरतो आणि लगेच जानकीला फोन करून म्हणतो की आज मी ओवीला आणायला नाही गेलो कारण मला सुमित्रा बाईसाहेब म्हणाल्या की त्या ओवीला सोडणार आहे, त्यांना भेटायचं होतं म्हणून. इकडे जानकीला ते ऐकूनच खूप भारी वाटतं, खूप खुश होते जानकी. पण मग आता गुलाब म्हणतो की पण असं झालं की मला ऋषिकेश दादा भेटले आणि ते लगेच शाळेकडे निघाले, तेव्हा आता ते बाईसाहेबांना पाहिल्यावरती खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुम्ही लवकरात लवकर या. असं म्हणून आता जानकी सुद्धा घाबरते आणि म्हणते की ठीक आहे. तिकडे ऋषिकेशने सुमित्राचा अपमान करण्याच्या अगोदर मला तिथे पोहोचायला हवं असं म्हणून आता जानकी ओवीच्या शाळेमध्ये निघाली आहे. आणि ती ओवीच्या शाळेत पोहोचताच इकडे ऋषिकेश आता ओवीला सुमित्राबरोबर पाहतो आणि ते पाहिल्याबरोबर त्याचा खूप संताप होतो. तर इकडे जानकी पटकन ऋषिकेशला आवाज देते जेणेकरून ऋषिकेश सुमित्रांना काही बोलू नये म्हणून ती पटकन आवाज देऊन त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असते. तर पुढे आता ऋषिकेशने ओवीला आवाज दिलाय आणि सुमित्राबद्दल आता तो विचारणार आहे कारण त्याला सुमित्राशी बोलायचं नाही आहे, म्हणून तो ओवीकडे त्यांची चौकशी करतोय. तर पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे प्रेक्षकांनो. आता ऋषिकेश कशा प्रकारे रिॲक्ट होणार आहे सुमित्रावरती आणि जानकी कशा प्रकारे त्यांचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे कशा प्रकारे सॉल्व्ह होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. धन्यवाद.